मयूर आणि पहिली ओव्हर घेऊन येतोय तो शफिक शेख. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल शफिक. पहिला चेंडू अतिरिक्त वेग होता परंतु वेगावरती या ठिकाणी वेगाचा या ठिकाणी उपयोग करतोय. अतिशय सुंदर स्क्वेअर कट पाहतोय आपण राजू कंग याच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवरती अतिशय सुंदर स्क्वेअर कट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा राजू कंग याच्या बॅट मधून अतिशय सुंदर चौकार येतोय. नवी मुंबईचं क्रिकेट गाजवणारा हा राजू कंग आज कराड नगरीमध्ये दाखल झालाय. कुसुरगावचा हा सितारा काही वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेडेगावातील खेळाडू आज मोठ्या मैदानावरती खेळताना पाहतोय. शफिक यांचा पुढचा चेंडू राजू याच्यासाठी खोलवर टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. अतिरिक्त उसळी घेतलेला चेंडू होता. पाठीमागे अतिशय सुंदर फिल्डिंग पाहतोय आपण हिम्मत गुरवेची. मगाच्या मॅच मध्ये आपण सौरभ गुरव पाहिला, आता हिम्मत गुरव पाहतोय आपण. थर्ड मॅनला अतिशय सुंदर फिल्डिंग. दरम्यान शफिक शेख यांचा देखील अतिशय सुंदर कमबॅक पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतायत. एक नॅचरल अँगल क्रिएट होत आहे शफिक यांच्यासाठी, परंतु तेवढाच धुवाधार खेळाडू राजू देखील आहे. बॅटची इनसाइड एज घेऊन बॅटवरती व्यवस्थित बॉल आलेला नाहीये, त्यामुळे चेंडू जातो तो किपर याच्या हातामध्ये. कोणती धाव नाहीये, एक डॉट बॉलची सांगता होते. चांगला कमबॅक पाहतोय आपण शफिक यांचा. मॅन फ्रॉम इंदापूर ज्यांनी शिराळ येथील नाईट मॅचेस होत्या, त्या नाईट मॅचेस मध्ये देखील अतिशय सुंदर खेळी केली होती, अतिशय सुंदर कामगिरी केली होती. अशी शफिक शेख आज आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कराड येथे. अतिशय सुंदर प्रदर्शन पाहतोय आपण त्यांच्या माध्यमातून. एक आयकॉन खेळाडू एवढ्या लांबून मी कशासाठी आलो आहे याचं उत्तम उदाहरण देताना शफिक शेख मॅन फ्रॉम इंदापूर एक्सप्रेस पाहतोय आपण आज कराडमध्ये. आणि आपल्याच भागातील राजू कंग पाहतोय स्ट्राईकला. चांगला चेंडू काय गोलंदाजी करतोय. पडल्यानंतर या ठिकाणी थोडासा राईज होतोय, काटा बदलतोय, एक नॅचरल अँगल क्रिएट करतोय, कारण राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय शफिक. पडल्यानंतर अतिरिक्त उसळी, अतिरिक्त वेग या चेंडूला पकडतोय आणि त्यामध्ये बीट होतोय राजू कंग. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगातार 3 बॉल डॉट या ठिकाणी काढतोय शफिक शेख. अतिशय चांगला कमबॅक आयकॉन खेळाडूचं एक लक्षण आहे आणि तेच लक्षण शफिक शेख मध्ये आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला चेंडू, थोडंसं गती परिवर्तन, कोणती धाव घेणार नाहीये कारण पाठीमागे हिम्मत गुरव आहे. आपल्याला परवा सांगितलं प्रशांत आदवडे सरांनी, ज्याच्यात आहे हिम्मत त्यालाच आहे किंमत. तसंच हिम्मत आपण पाहतोय थर्ड मॅनला, ज्याला लेदर क्रिकेटचा खूप मोठा अनुभव, असं हिम्मत गुरव आणि एक सौरभ गुरव ही जोडी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिली. आणि आता आपण या मैदानावरती पाहतोय इंदापूर एक्सप्रेस शफिक शेख, ज्यांची भन्नाट गोलंदाजी, भन्नाट वेग पाहतोय या मैदानावरती. पुढे तेवढाच ताकदीचा फलंदाज राजू कंक आणि यस राजू थांबणार नाहीये. गुड नाटक आणि तमाशा देख राजू याच्या बॅट मधून येतोय. अतिशय सुंदर षटकार. खेडेगावातील हा खेळाडू आज आपल्या खेळाच्या जीवावरती नवी मुंबईमध्ये देखील राज करत असलेला हा राजू कंक आज मैदानावरती अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहतोय. दरम्यान पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 10. आकडा ऐकला तर नक्कीच आपल्याला भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देतो. एक महान खेळाडू, क्रिकेटचा देव आपण ज्यांना मानतो ते सचिन सर. त्यांचा जर्सी नंबर 10 होता. आणि शिवरत्न स्पोर्ट्स संघाची देखील धावसंख्या होते 10. दुसरं षटक घेऊन येईल संग्राम शिंदे, एक आयकॉन खेळाडू. नागठाणे गावचा हा खेळाडू अतिशय सुंदर आपल्या खेळाच्या जीवावरती अनेक मोठमोठ्या संघामध्ये स्थान प्राप्त करत असलेला संग्राम शिंदे, ज्याने 6 चॅम्पियन ट्रॉफी गाजवली, मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूंनी पटकावला असा संग्राम शिंदे आज पाहतोय आपण. TSPL मध्ये देखील भन्नाट फॉर्म मध्ये असलेला, थोडासा बॅटिंग मध्ये अडकवताना पाहिला, परंतु गोलंदाजी अतिशय सुंदर करतो.
आणि महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये महत्त्वपूर्ण खेळी करेल यामध्ये शंका नाहीये. आणि आता स्ट्राईकला असेल तो मयूर कुंभार. सामना स्पीडअप घ्या संग्राम. संग्राम निघालाय राईट ओव्हर द विकेट मारा करेल मयूर याच्यासाठी. पहिला शॉर्ट बॉल पुल केलाय त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. चेंडू जातो तो डीप स्क्वेअर लेगला. यस चांगली फिल्डिंग आपल्या संघासाठी 100% योगदान देताना पाहतोय त्या फिल्डरचं. शफिक शेख एक आयकॉन खेळाडू म्हणून मला का ओळखलं जातं याचं उत्तम उदाहरण म्हणजे शफिक शेख. यांच्याच गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती एक चौकार आला, त्यानंतर लगातार 4 डॉट बॉल पाहिले, त्यानंतर एक षटकार आला. परंतु कौतुक करावं लागेल कारण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 10 धावा म्हणजे एक चांगलं षटक आपल्याला म्हणता येईल. आणि तसंच गोलंदाजी केली शफिक. आणि आता आपण मैदानामध्ये पाहतोय एक कर्णधाराच्या रूपामध्ये संग्राम शिंदे. पुढे असेल राजू कंक. चांगला चेंडू होता परंतु तेवढाच चांगला आपण स्क्वेअर कट पाहतोय. राजू याच्या बॅटमधून थोडासा रूम होता, बॅकफुट वरती गेला, बॉडी वेट ट्रान्सफर केला आणि एक चेंडू फेकून दिला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हा राजू कंक याच्या बॅटमधून आलेला अतिशय सुंदर चौकार. शाहिद बादा भाई आपण कुठे असाल तर आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. शाहिद भाई अतिशय चांगल्या लयमध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय राजू कंक मॅन फ्रॉम कुसूरगावचा हा सितारा आज छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कराड येथे अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहतोय. संग्रामाचा पुढचा चेंडू राजूसाठी. दरम्यान बॅक टू बॅक दुसरा कव्हरच्या डोक्यावरून हा येतोय. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कव्हर ड्राय. काय बॅटिंग करतोय राजू, अतिशय सुंदर बॅटिंग. थोडासा रूम मिळाला की त्याला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फेकून देण्याचं काम करतोय राजू कंक. बॉल तिथंच आहे, फिल्डर बॉल तिथंच आहे, त्यामुळे तुम्ही बॉल तो मॅच बॉल आतमध्ये टाका. स्वयंसेवक नाहीये त्यामुळे आपण सहकार्य करा मित्रांनो. आज मैदानामध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करताना पाहतोय आपण राजू कंक. नवी मुंबई क्रिकेट गाजवणारा राजू कंक आज कराड क्रिकेट देखील गाजवताना पाहतोय. पुढे तेवढाच सुंदर गोलंदाज आपण पाहतोय संग्राम शिंदे. हा स्लोवर चेंडू होता परंतु तेवढाच चांगला पंच संग्रामाच्या पायावरती आदळत आहे. दरम्यान एक धाव कंप्लीट होत आहे. त्याचबरोबर धावसंख्या होते ती 22 धावा. आता स्ट्राईकला असेल मयूर कुंभार. हा देखील सुंदर फलंदाजी करतो मयूर. शॉर्ट बॉल आहे, हा देखील कट शॉट मारण्याचा प्रयत्न होता, तोपर्यंत चेंडू गेला. किपर याच्या हातामध्ये कोणती धाव नाहीये चेंडूवरती. एक चेंडू आहे सर. या षटकातला शेवटचा चेंडू असेल मयूर याच्यासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढं चांगलं फॉलो थ्रू मध्ये फिल्डिंग पाहतोय आपण. संग्राम याची रनआउट करण्याचा प्रयत्न होता परंतु राजू याने थांबवलंय. दरम्यान 2 ओव्हरची सांगता होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 22 धावा. लॉस ऑफ 0 विकेट्स बाय शिवरत्न स्पोर्ट्स कापिल. चांगली सुरुवात पाहतोय आपण कापिल या संघाची. राजू नक्कीच चांगल्या लयमध्ये बॅटिंग करताना पाहतोय.
आपण पाहतोय TSPL 2024 पर्व तिसरे या स्पर्धेतील हा 5वा दिवस. सुपर 8चे सामने आपण पाहतोय. अतिशय रंगतदार सर्व सामने झालेले पाहिलेत आपण. या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर समालोचन गौरव महादर, प्रशांत आदवडे सर यांचं आपण ऐकतोय. वैयक्तिक दुसरी आणि आपल्या संघासाठी तिसरी ओव्हर घेऊन येतोय शफिक शेख, मॅन फॉर्म इंदापूर गावचा हा आयकॉन खेळाडू. पुढे असेल आपल्याच भागातील एक खेळाडू राजू कंक, जो अतिशय चांगल्या फॉर्म मध्ये खेळताना पाहतोय. ह्याच्या बॅटमधून अतिशय सुंदर स्ट्रोक आलेले आपण पाहिलेत. शफिक निघाला राईट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू हवेमध्ये आहे, फिल्डर त्याच्या खाली आहे. भाऊया झेल होतोय का? आणि यस, झेल सुटतोय. काय होतं, एक लॉलीपॉप झेल या ठिकाणी ड्रॉप होतोय. नक्कीच डोक्यावरती हात ठेवतायत शफिक शेख. एक मोठ्या खेळाडूची या ठिकाणी विकेट्स चान्स या ठिकाणी घेतला होता, परंतु तो चान्स या ठिकाणी हुकलाय. येणाऱ्या काळामध्ये आपण जे जीवदान दिलंय त्याचा या ठिकाणी फायदा घेतोय का आपण पाहूया राजू कंक. कारण एक मोठा खेळाडू आहे, मोठ्या खेळाडूचं या ठिकाणी चान्स देणं खूप महागात पडतं. शफिक यांचा पुढचा चेंडू पाहूया काय होत आहे. अतिशय सुंदर चेंडू सबमरीन बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहिलेला चेंडू डॉट केला. या ठिकाणी बॅट्समनला बीट केलं. वैभव मोठा शॉट खेळण्याच्या प्रयत्नात होते, परंतु या ठिकाणी बीट झाले. तो वैभव अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण शफिक शेख यांची. शफिक शेख यांचा पुढचा चेंडू वैभव याच्यासाठी राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. शफिक हात थोडासा बाहेर असलेला चेंडू, परंतु यस कोणताही या ठिकाणी निर्णय नाहीये, कारण लाईनच्या आतमध्ये चेंडू होता, त्यामुळे चांगला निर्णय. एक वाईड लाईन गोलंदाजी करताय शफिक शेख. या स्टेजला कशी गोलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण देत आहेत नवीन गोलंदाजांना. एक आपण सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे शफिक शेख यांच्याकडून. शॉर्ट बॉल आणि पूल केलाय, पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, फरार. वैभव याच्या बॅटमधून येतोय अतिशय सुंदर षटकार. थोडासा शॉर्ट बॉल होता. या चेंडूवरती थोडीशी लाईन भटकली शफिक आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला वैभव याने, मयूर याने. शफिक यांचा पुढचा चेंडू मयूरसाठी खोलवडप्याचा चेंडू जातोय तो लॉंग ऑनला. त्या ठिकाणी संग्राम आहे, चांगली फिल्डिंग पाहतोय संग्राम यांची. चांगला कमबॅक पाहतोय आपण शफिक यांचा. आणि आता स्ट्राईकला असेल तो राजू कंक. अतिशय सुंदर फॉर्म मध्ये बॅटिंग करत असताना राजू कंक आपल्या डाव्या पायाला थोडीशी दुखापत झालेली असताना देखील अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. 100% योगदान देत असताना आपण मैदानावरती पाहतोय राजू कंक. दरम्यान राजू कंक याच्या बॅट मधून येतोय अतिशय सुंदर षटकार. झोन मध्ये चेंडू होता, तो या ठिकाणी आउट ऑफ द पार्क फेकून दिला. लॉंगांच्या डोक्यावरून राजू कंक याच्या बॅट मधून अतिशय सुंदर षटकार पाहिला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 36 धावा. ड्रिंक ब्रेक नाहीये, आपण सामन्याला स्पीडअप घ्या. संग्राम आपण सामन्याला या ठिकाणी स्पीडअप घ्या, कारण अजून एक मॅच आहे, त्यामुळे मित्रांनो आपण स्पीडअप घ्या. आयोजन कमिटीला सहकार्य करा. थँक्यू व्हेरी मच संग्राम. एक खेळाडूवरती असलेला हा शांत संयमी खेळाडू. क्रिकेटचे सर्व नियम या खेळाडूला माहीत आहेत, त्यामुळे आपल्या आयोजन कमिटीचं सर्व नियम मान्य करून या ठिकाणी स्पीडअप मध्ये सामना चाललाय.
चौथी ओव्हर घेऊन येईल संग्राम. मयूरला नक्कीच थोडं स्ट्रगल करताना आपण पाहिलंय, परंतु जर लयमध्ये मयूर आला तर नक्कीच मोठमोठे चौकार षटकार मारण्याची क्षमता असणारा हा मयूर वाठारकर आपण पाहतोय. मयूर कुंभार चांगला चेंडू, थोडासा स्लोवर चेंडू हवेमध्ये जातोय. दरम्यान एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? यस, दुसरी धाव देखील कंप्लीट होते. थोडासा स्ट्रगल करताना पाहिलंय आपण मयूर कुंभार याला. स्लोवर चेंडू होता, लेग ब्रेक चेंडू होता. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल होतोय. आपण स्क्वेअर लेगला अजित भाऊ फिल्डिंग साठी पाहतोय. एक सिनियर खेळाडू आहेत अजित. हा थोडासा वेगवान चेंडू. यस, हा व्हाईट बॉल असेल. जास्त बाहेर गेलेला चेंडू हा व्हाईट बॉल घोषित केला. सामन्याला स्पीडअप घ्या संग्राम प्लीज. रिव्ह्यू सिस्टीम नाहीये त्यामुळे सामन्याला स्पीडअप घ्या. आपण पाहतोय अतिशय सुंदर स्पर्धा या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कराड येथे अतिशय सुंदर स्पर्धा पाहतोय. TSPL च्या माध्यमातून अनेक लीग मॅचेस आपण कराडमध्ये आयोजित करतो, त्यामधील ही अतिशय सुंदर स्पर्धा पाहतोय. संग्राम याचा पुढचा चेंडू मयूरसाठी खोलवर टप्प्याचा चेंडू जातो तो लॉंग ऑनला. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक धाव कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होणार नाहीये. कर्नल स्ट्राईकला असेल तो राजू कंक, एक युनिफॉर्म बॅट्समन आहे ज्याच्या बॅटला चेंडू मिडल झाले, त्यामुळे तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल, सामन्याची धुरा स्वतः सांभाळेल आणि एक जबाबदार फलंदाज म्हणून नेहमीच तो आपण खेळताना पाहतो. आज अशीच या ठिकाणी फलंदाजी करावी लागेल राजू याला. हा स्लोवर होता, हा लेग ब्रेक होता. बॅक ऑफ द हँड थोडासा पाठीमागून आलेला हात होता, त्यामुळे हात ओळखू शकला नाही राजू कंक आणि यावरती बीट झाला राजू. धावसंख्या होती ती 40 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी करताना पाहतोय आपण संग्राम शिंदे. संघाचा कर्णधार आहे आणि कर्णधार पदाची धुरा या ठिकाणी व्यवस्थितपणे सांभाळताना पाहतोय संग्राम शिंदे. हा खोलवर टप्प्याचा, हा थोडासा वेगवान चेंडू होता. चेंडू फेकून दिला लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरून. राजू कंक याच्या बॅट मधून येतोय हा अतिशय सुंदर षटकार. अतिशय सुंदर फॉर्म मध्ये बॅटिंग करतोय राजू, कारण याच्या बॅटला सर्व चेंडू या ठिकाणी मिडल झाले, त्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड झालाय राजू याच्यामध्ये, त्यामुळे अतिशय सुंदर फलंदाजी करतोय. 13 चेंडू मध्ये 32 धावांची एक बहारदार खेळी या ठिकाणी खेळतोय तो राजू कंक. कुसूरगावचा हा एक धुव्वादार फलंदाज RK उर्फ राजू कंक. संग्रामाचा पुढचा चेंडू राजू यासाठी थोडासा या ठिकाणी स्लोवर चेंडू होता. चेंडू फेकून दिला कव्हरच्या दिशेने, एक्स्ट्रा कव्हरला. राजू कंक याच्या बॅट मधून पाहतोय अतिशय सुंदर चौकार. आता नक्कीच सेट झालाय राजू, त्यामुळे अतिशय सुंदर बॅटिंग करतोय. त्याची बॅटिंग या ठिकाणी पाहण्यासाठी त्याचे अनेक गावातील समर्थक आलेत आणि तशीच बॅटिंग या ठिकाणी करतोय राजू कंक. यूट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. नवी मुंबईमध्ये देखील राजूची या ठिकाणी बॅटिंग पाहिली जाते. त्याच्या मित्रांचा मला कॉल आला होता की अतिशय सुंदर बॅटिंग करतोय राजू कंक, त्याला या ठिकाणी शुभेच्छा देखील दिल्या जातात. टीमची धावसंख्या होते ती 50 धावा. नक्कीच संग्रामवरती राजू याने चढवलेला हल्ला पाहतोय आपण. अतिशय सुंदर फलंदाजी पाहतोय आपण राजू कंक याची. संग्रामाचा पुढचा चेंडू राजूसाठी थोडासा स्लोवर चेंडू होता. पॉइंटच्या दिशेने ग्लान्स केला, एक धाव नक्कीच घेईल आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवील राजू.
दरम्यान 4 ओव्हरच्या होते सांगता आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ते 51 धावा. महत्वाचं म्हणजे कोणती विकेट्स या ठिकाणी शिवरत्न स्पोर्ट्स कापिल या संघाची गेली नाहीये, त्यामुळे अतिशय सुंदर बॅटिंग चालली. येणाऱ्या 2 षटकामध्ये किती धावा होतील हे खूप खूप महत्वपूर्ण ठरेल. चला सामना स्पीडअप घ्या. कारण आता 5 वाजलेत, त्यामुळे मित्रांनो अजून एक सामना आहे, त्यामुळे आपण कृपया आयोजन कमिटीला सहकार्य करा. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघाचं 5वं षटक घेऊन येत आहेत ते अजय जगताप, अजित जगताप एक सिनियर खेळाडू आहेत. एक गोलंदाज म्हणून विशेषतः त्यांनी खूप प्रभावित केलंय. आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेतात. लेग ब्रेक असो, ऑफ ब्रेक असो, वाईड यॉर्कर असो, एक टिचून मारा करतात अजित जगताप. पुढे तेवढाच एक इन्फॉर्म बॅट्समन असेल राजू कंक. अजित निघाल तर राईटम ओव्हर द विकेट मारा करतात अजित. पहिला चेंडू राजू याच्यासाठी थोडासा स्लोवर चेंडू होता. एक फ्लॅटेड बॉल बीट करतोय राजू यांना. तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की लेग ब्रेक टाकतात, वाईड यॉर्कर टाकतात, इन स्विंग आउट स्विंग वेगवान चेंडू देखील टाकतात. व्हेरिएशन आहे, त्यामुळेच त्यांनी त्यांच्यावरती या ठिकाणी कर्णधारांनी विश्वास दाखवला आणि त्यासाठी ते पूर्ण उतरत आहेत. अजित अतिशय सुंदर चेंडू, अतिशय सुंदर चेंडू. काय गोलंदाजी करतायत अजित. राजू कंकेने जर या ठिकाणी अर्धशतक झळकावलं तर संग्राम लावंड आरोही स्पोर्ट्सचे ऑनर यांच्याकडून 501 रुपयाचं कॅश प्राइज येईल.